लोकसभेत किरण रिजिजू यांनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडलं। मुस्लिम खासदारांचा वक्फ बोर्ड विधेयकाला विरोध। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये हालचालींना वेग। महाविकास आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील जागांवर एकमत, तर काँग्रेस 3, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 2 जागा लढणार, सूत्रांची माहिती। काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी 135 जागांची मागणी, तर महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचा प्रस्ताव। विदर्भ आणि मराठवाड्यातून जास्त जागांची मागणी। प्रत्येक पक्षाकडे असलेल्या जागा त्यांच्याकडेच राहतील। जागा बदलण्याची गरज असेल तर सर्व पक्षांची तयारी। विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात अजित पवारांचं वक्तव्य। महायुतीचा रॅप व्हायरल, खोटं बोलून मत मिळाली मस्ती आली काय? महाविकास आघाडीच्या फेक नॅरेटिव्हवर महायुतीकडून रॅपनं उत्तर। एकदा संधी देऊन बघा, जसा बोलतो तसा वागतो, कांद्यानं केला आमचा वांदा। लोकसभेतील पराभवावरून अजितदादांची अखेर कबुली। लाडकी बहीण योजना चुनावी जुमला नाही, लाडकी बहिणीचा पहिला हप्ता 17 तारखेला मिळणार, अजितदादांची माहिती। तर अजित पवारांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणणं टाळलं। बांगलादेशात अंतरिम सरकार आज स्थापन होणार। मोहम्मद युनिस आज रात्री 8 वाजता घेणार शपथ। बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकीर उज जमान यांची माहिती। ऑलिम्पिकमध्ये भारताला 2 पदकांची संधी। भालाफेकपटू नीरज चोप्रा आज गोल्ड मेडलसाठी मैदानात उतरणार, तर हॉकी संघ ब्रॉन्झ पदकासाठी खेळणार। पूर्ण पक्ष सोबत घेण्याची अजितदादांकडे शक्ती। मुख्यमंत्री पद मिळालं असतं तर दादांनी पूर्ण पक्ष आणला असता, धर्माराव बाबा अत्रावांचं वक्तव्य। मराठा समाजाचं वैर ओढून घेऊ नका, आरक्षण मिळेल तेव्हाच शांत बसणार। मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम। स्वाभिमान गमावल्याचे सोपे उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यायांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका। नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीमध्ये वादावादी। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणालाही पक्षात प्रवेश देऊ नका, पक्षप्रवेशावरून मुद्द्यावरून बैठकीत पेटला वाद। पोलिसांनी बच्चू कडू यांच्या उद्याच्या मोर्चाची परवानगी नाकारली, मात्र बच्चू कडू छत्रपती संभाजीनगरच्या मोर्चावर ठाम। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा उद्यापासून। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यात्रेचं आयोजन। 10 दिवसात शिवस्वराज्य यात्रा 7 जिल्ह्यांमध्ये प्रचार करणार। 10 ऑगस्टला मुख्यमंत्री शिंदेंच्या ठाण्यात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा। सभेत ठाकरे नेमकं काय बोलणार आणि कुणावर टीका करणार याकडे सर्वांचं लक्ष। सिंधुदुर्ग ते पुणे विमानसेवेला लवकरच सुरुवात होणार। नारायण राणेंच्या पाठपुराव्याला मोठं यश। विमानसेवा फ्लाय 91 कंपनीच्या वतीनं सुरू करण्यात येणार। खासदार बाळामामा म्हात्रेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। दिल्लीमध्ये बाळामामा म्हात्रेंनी घेतली ठाकरेंची भेट। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी। मुंबई म्हाडातर्फे 2030 घरांसाठी सोडत जाहीर। ऑनलाईन अर्ज नोंदणीची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार। पुण्यामध्ये दाखल होता स्वप्नील कोसाळे। दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक कमावत स्वप्नील कोसाळे याची कौतुकास्पद कामगिरी। अंतराळामध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या अडचणी वाढल्या। सुनीता विल्यम्स यांना आणखीन काही महिने पाहावी लागणार वाट। लाडकी बहीण योजनेचा 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार। योजनेसाठी 1,30,00,000 अर्जदार पात्र ठरले। 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना जुलैपासूनचा आर्थिक लाभ मिळणार। पीक विमा उशिरा दिल्यास कंपनीला 12% दंड लागणार। पीक विमा उशिरा मिळण्यासाठी राज्य सरकार देखील जबाबदार असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।